हे नमस्कार मित्रांनो, भारत माता की जय. जय हिंद, जय शिवाजी, जय भवानी. आज आहे आपल्या स्वातंत्र्याचा दिवस, म्हणजे 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? म्हणजे इंग्रजांनी आपल्या देशावर, आपल्या भारतावर इतकी वर्ष राज्य केलं, अत्याचार केलं, तर ते परदेशी होते आणि आपल्या भारतातून आपल्या भारतावर कब्जा केला. म्हणून आपल्या अनेक अशा असंख्य स्वातंत्र्य सेनानींनी आपले प्राणाचे बलिदान देऊन भारत स्वातंत्र्य करून घेतला. तेव्हा आज हा आजचा आनंदी दिवस आपण उपभोगतोय. स्वातंत्र्य म्हणजे लिहिण्याचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, राहण्याचं, कुठल्याही वयात खेळण्याचं, असे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य आहेत जे आपल्याला आपल्या मनाच्या मधलं विरुद्ध नाही, आपल्या मनापासून आपल्या स्वतःच्या इच्छेने जगण्याचं स्वातंत्र्य, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. आज स्वातंत्र्य दिन आहे. पण आजही आपण स्वतंत्र आहोत का? आज मी एका पक्षाची कार्यकर्ता आहे. मी एका पक्षाची, प्रत्येक व्यक्ती हा एक कुठल्या ना कुठला कार्यकर्ता कुठल्या ना कुठल्या पक्षासाठी काम करतो. त्याचे पक्षाचे काहीतरी विचार असतात जे त्याला भावतात आणि तो पक्षासाठी निस्वार्थपणे झोकून देतो, काम करतो. मलाही माझ्या पक्षाबद्दल आदर आहे, हेवा वाटतो. त्याच्यामध्ये काहीतरी मी पाहिलं आहे, तेव्हा तर मी त्या विभागामध्ये मी काम करते, अगदी मनापासून करते, लोकांची सेवा करते. माझ्या दरवाजात जो कोणी पण येईल कुठल्याही पण कामाने, त्याची मी आपल्या आमदार मनीषाताई चौधरी असतील आणि मनीषाताई आहेत आणि योगिताताई नगरसेविका आहेत, त्यांच्याकडून ही कामं आपण करून घेतो आणि मग त्यातूनच आपली ही कार्यकर्ता म्हणून ओळख होत असते. तर मी माझे काही मुद्दे असे स्वातंत्र्याबद्दल बोलू तर आज भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण आपल्या मनाचे विचार मांडू शकतो आणि तो काही बोलू शकतो. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काही बोलण्याचं नाही, कोणाला दुखावण्याचं नाही, आपले मनाचे स्वातंत्र्य. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची अर्वाच्य भाषा नको, शिवीगाळ नको, जेणेकरून कुणाच्या भावना दुखावेल, हे स्वातंत्र्य अजिबात नाही, कारण ते आपले संस्कार नाही. आज मुद्दा वेगळाच आहे. जंतर मंतरवर जे काही नीटच्या पेपर फुटी विरोधात जे पण केलं, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी होते आणि किती स्वतःचा फायदा बघणारे, ते सगळे आपापसाने तपासून पाहावे.